हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे 2 ते 5 माझं रुटीन. तर शिवणकामाचं. तर आज मला ना 2 ब्लाऊज शिवायचे होते अगोदर अर्जंटमध्ये. तर मी अगोदर बाहेरून जाऊन अस्तर आणलेलं आहे आणि मग अस्तर आणून मग हे एकाच मापाचे होते म्हणून मी एकावरती एक ठेवून पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहे ब्लाऊज. तर हा ब्लाऊज जो आहे ना तो 36 साईजचा 3 पीस प्रिन्स कट आहे. तर अगोदर यांनी एक ब्लाऊज टाकला होता, मग तो बरोबर मापाला बसला. त्याच्यामुळे मी हा पेपर पॅटर्न तसाच ठेवला आणि आता तेच वापरून मी कटिंग करत आहे ब्लाऊजची. तर सावकाश पद्धतीने असं खडूने आखून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग नंतर त्यावरतूनच कटिंग करून घ्यायचं आहे. तर जर तुमच्याकडे असंच एक अगोदर सुरुवातीला नवीन कस्टमर आला तर त्याचं पेपर पॅटर्न काढायचं आणि मग नंतर असंच त्याच्यावरती नाव पण लिहून ठेवू शकता किंवा 36-34 असा नंबर पण लिहून ठेवू शकता किती मापाचा आहे तो. आणि मग नंतर दुसऱ्या वेळेस आलं ना ते आपल्याला कामाला येतं. म्हणजे वेळेची बचत होते अशा पद्धतीने जर आपण पेपर पॅटर्न आधीच काढून ठेवलं तर. म्हणजे लवकर होतं होतं ब्लाऊज आपलं कटिंग करून शिवण्यामध्ये. मग पेपर पॅटर्न काढा, मग नंतर त्यावरती ठेवून कटिंग करा. मग नंतर स्टिच करायला खूप वेळ लागतो. त्याच्यासाठी आधी काढलेलं असलं ना खूप सोपं जातं. तर अशाच पद्धतीने मी बघा पार्ट जिथे बसतील तिथे ॲडजस्ट करून ठेवले आणि मग नंतर कटिंग करून घेतली अस्ताची. तर एक ब्लाऊज मी कट केलेला आहे तो आता दुसरा जो आहे तो रेड कलरचा मी अशाच पद्धतीने ठेवत आहे. तर मेन फॅब्रिक जो आहे ना तो पण कपडा आपल्याला पुरेल या पद्धतीने पार्ट ठेवायचे अस्ताचे आणि मग व्यवस्थित पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. कुठे कुठे हे ॲडजस्ट होतात हे अशा पद्धतीने ठेवायचे आणि मग नंतर कटिंग करून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, आपण कट करते वेळेस ना मेन फॅब्रिकवरती अस्तर जो असतो ना त्याच्यापेक्षा अर्धा इंचानी सगळीकडून अर्धा इंचानी कपडा जास्त ठेवायचा, म्हणजे शिवते वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही अशा पद्धतीने. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा एकदम व्यवस्थित. आणि हा जर सुळसुळीत कपडा असला ना तो खूप शिवते वेळेस सरकतो. त्याच्यासाठी थोडासा जास्तच कपडा ठेवायचा. पण कपडा कमी असेल तर मग खूप ॲडजस्ट करावा लागतो, पण कपडा जर जास्त असेल तर काही हरकत नाही. तर मी इथे कटिंग करून घेतलेली आहे. आता मी लगेच शिवून घेत आहे. तर बघा लगेच शिवून घ्यायचं आहे. अगोदर सुरुवातीला मी अस्तर जोडून घेणार आहे. तर एकासमोर एक ठेवलेले आहेत, म्हणजे एकाच साईडचे होणार नाहीत म्हणून. हा जो 3 पीस प्रिन्स कट आहे ना तो खूप फिनिशिंग आणि फिटिंगमध्ये इतकं छान बसतो ना, खूप छान बसतो. तर याचा पेपर पॅटर्न पण मी कटिंगचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि जर तुम्ही पहा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्या स्वतःचा ब्लाऊज 3 पीस प्रिन्स कट करून बघा आणि शिवा. खूप छान फिटिंगला बसतो व्यवस्थित. साधा प्रिन्स कट आणि कटोरी जी असते ना ती व्यवस्थित दिसत नाही पातळ साडी असेल तर. हा जो आहे ना तो खूप छान बसतो फिटिंगला. तर बघा पफ पण खूप छान आलेला आहे आपला. आता व्हिडिओमध्ये बघितला आपण याचा. तर लगेच मी क्रॉसपट्टी पण जोडून घेतली आहे आणि मग नंतर हा ब्लाऊज मी पूर्ण करत आहे. तर बघा जर डिझाईनचा असेल तर खूप जरा जास्त वेळ लागतो आणि जर साधा असेल तर मग साधा म्हणजे अस्तरचा तो तर 1 तास तरी सहज लागतो मला, कारण जास्त मी घाई पण करत नाही आणि स्पीड पण छान आहे माझी, पण काही करत नाही. कारण सगळी चेक करत आपण ब्लाऊज जर व्यवस्थित एकदा जर आपण शिवलो तर मग आपल्याला परत उसवून लागणार नाही. त्याच्यासाठी घाई करायची नाही, सावकाश पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. तर बघा कधी-कधी ना हा ब्लाऊज म्हणजे कधी-कधी उठावं लागतं ब्लाऊज शिवते वेळेस. 1-2दा कस्टमर येतात, मध्ये-मध्येच काहीतरी दुसरं काम असतं त्याच्यासाठी उठावं लागतं. तर अशा पद्धतीने उठत बसत गंमत का होईना 1-2-3 तरी माझे ब्लाऊज सहज होतात दिवसाचे. तर बघा तुम्ही पण जास्त लोड न घेता आरामात सगळं घरची कामे आवरून तुम्ही 2-3 तरी सहज शिवू शकता. जर अशा पद्धतीने सगळं तुमच्या कामाचे नियोजन जर व्यवस्थित असेल तर बरोबर तुमचे सहज दिवसाला 3 तरी ब्लाऊज सहज होतात. म्हणजे वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी
आपलं स्वतःचा व्यवसाय आपला हा चालू असतो. त्याच्यासाठी बघा व्यवस्थित असं तर शिवून घेतलेलं आहे मी. तर आज माझे हे सगळे ब्लाऊज 2 तरी झालेले 3 झालेले आहेत. मी दाखवते तुम्हाला. ह्याच्या अगोदर मी 2 शिवलेले आहेत आणि मग नंतर हा एक आहे. तर ह्याच्यासोबतचा जो दुसरा आहे तो कट केलेला आहे ते आता मी संध्याकाळी शिवते. तर जितके झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा इथे माझे 3 झालेले आहेत. हे 3 ब्लाऊज झालेले आहेत. एकदम खूप छान पद्धतीने. तर हा 3 पीस प्रिन्स कट आहे आणि 2 कटोरी शिवलेले आहेत मी. तर छान पफ आलेला आहे बघा याचा. छोटी बाही होती ही, साधा सिंपल, आणि हा आहे तो कटोरीचा आहे. ह्याची पण फिनिशिंग खूप छान आलेली आहे बघा अशा पद्धतीने. ह्याची पण छोटी होती बाही. ही दुसरे कस्टमरचा आहे. खूप छान पद्धतीने फिनिशिंग पण आलेली आहे आपली. आता जो दुसरा आहे ना हा पण कटोरी आहे. खूप छान पद्धतीने. आणि याची जो आता सध्याला जी साड्या निघाल्या आहेत ना नवीन ट्रेंडमध्ये, जी पाठीमागे दोरीवर्कचा जो असतो ना तो, तर अशाच पद्धतीने मी बघा गळ्याच्या साईडचा जो असतो ना तो इथे मी लावलेला आहे. आणि जो मध्यभागी आला होता हा, तर गळा खूप मोठा होता त्याच्यामुळं हा आला नाही. त्याच्यासाठी ह्या वेगळा कट करून मी असा पॅच लावलेला आहे. अशा पद्धतीने बाही पण आलेली आहे बघा. बाही मोठी होत नव्हती म्हणून मी छोटीच बनवली आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आणखीन एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.